जिल्हा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी विभागीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात पार पडला। विशेष म्हणजे या स्पर्धेत अमरावती जिल्हा परिषदेनं चॅम्पियन चषक पटकावून मैदान गाजवलं। धामणगाव गटविकास अधिकारी यांनी 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत धावपट्टीवर वर्चस्व सिद्ध केलं। जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी विभागीय क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी 16 फेब्रुवारीला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात पार पडला। सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशासक संजिता मोहपात्रा तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, यवतमाळचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण मानकर, शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख आणि अधिकारी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते। पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये यवतमाळ, खो खो पुरुषांमध्ये यवतमाळ, महिलांमध्ये अमरावती, कबड्डी पुरुषांमध्ये वाशिम, महिला गटात अकोला, व्हॉलीबॉलमध्ये अमरावती, स्ट्रोक्समध्ये यवतमाळ, फुटबॉलमध्ये यवतमाळ, बॅडमिंटन एकेरी पुरुष गटात बुलढाणा, महिला गटात अमरावती, बॅडमिंटन दुहेरी पुरुष गटात अमरावती तर महिला गटात अमरावती, बॅडमिंटन एकेरी 45 वर्षावरील पुरुष गटात अमरावती तर महिला गटात अमरावती, टेबल टेनिस एकेरी पुरुष गटात यवतमाळ, महिला गटात अमरावती, टेबल टेनिस दुहेरी पुरुष गटात यवतमाळ, महिला गटात अकोला, टेनिक व्हाईट एकेरी पुरुष गटात अमरावती, महिला गटात यवतमाळ, टेनिक व्हाईट दुहेरी पुरुष गटात अमरावती, महिला गटात यवतमाळ, कॅरम एकेरी पुरुष गटात यवतमाळ, महिला गटात बुलढाणा, कॅरम दुहेरी पुरुष गटात यवतमाळ तर महिला गटात अमरावती येथील संघ विजयी ठरले।